नमस्कार. मी स्नेहा द यश अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत 23 जुलै 2022च्या चालू घडामोडी. आपली ही दैनंदिन चालू घडामोडींची सिरीज सुरू आहे आणि डेली 5ला आपल्याला हे करंट अफेअरचा व्हिडिओ द यश अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला मिळेल. सो नोटिफिकेशनसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्कीच क्लिक करा. आजच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत या सगळ्या न्यूज ज्या आपल्याला दिसत असतील. तर ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांचे निधन, श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी गुणवर्धने, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, पीएम कुसुम योजना, 5G यंत्रणा, प्रधानमंत्री वय वंदना योजना, हर घर तिरंगा अभियान, आरबीआयचा 4 स्तरीय निर्णायक फ्रेमवर्क आणि केंद्राच्या योजनांमधून रस्त्यांचे जाळे, या सर्व न्यूज आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. बघूयात. पुढील पहिली न्यूज, ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांचे निधन. मानवाच्या तात्विक उत्क्रांतीचा विचार मांडणारी लेखणी थांबली. तर विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे पुण्यात दीर्घ आजाराने शुक्रवारी निधन झाले आणि ते 46 वर्षांचे होते. मराठी साहित्यावरील विविध प्रांतांत मुलाची भर घालणारे खरे विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टीचा पुरस्कार करणारे लेखक म्हणून ओळखले जात आणि अंताजीची बखर, उद्या, बखर अंतकाळाची या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय झालेल्या. यांनी प्रकाशित केलेली पुस्तके तर कादंबऱ्यांमध्ये कादंबरी, कथा किंवा ललित ज्याला म्हणता येईल, तर यामध्ये अंताजीची बखर, बखर अंतकाळाची, उद्या, नांगरल्या विणभुई, संप्रती, बाजार, वाचताना, पाहताना, जगताना, तर या सगळ्या कादंबऱ्यांचा समावेश आहे. विज्ञान विषयक पुस्तकांमध्ये ज्ञाताच्या कुंपणावरून, जीवोत्पत्ती आणि नंतर, 2050, दगड धोंडे, कहाणी मानव प्राण्याची, या सगळ्यांचा समावेश आहे. आत्मचरित्र दगडावर दगड आणि विटेवर वीट ऐवजी असे दिसून येतात आणि अनुवादांमध्ये वारुळ पुराण, इंडिका, ऑन द बीच, कापूस कोंड्याची गोष्ट, या सगळ्यांचा समावेश आहे. तर हे व्यक्तिविषयक करंट अफेअर मध्ये चालू घडामोडींमध्ये तुम्हाला यावर प्रश्न विचारू शकतात. पुरस्कारांमध्ये उद्या या कादंबरीला साहित्य अकादमी मात्र पुरस्कार जो आहे हा मिळालेला, मात्र यांनी तो नम्रपणे नाकारला आणि याच कादंबरीला 2017 साली लोकमंगल साहित्य पुरस्कार सुद्धा मिळालेला. आपण बघूयात की यांना कुठले कुठले पुरस्कार मिळालेले आहेत. सन्मान यांना जे मिळालेले आहेत, तर ज्ञाताच्या कुंपणावरून या हस्तलिखितास 1985 साली ग्रंथालीचा विज्ञान पुस्तके हस्तलिखिते यासाठी द्वितीय पुरस्कार मिळाला. 2050 या विज्ञान कादंबरीस 1995 साली विदर्भ साहित्य संघाचा गोरा दोडके स्मृती वाङ्मय पुरस्कार, कहाणी मानव प्राण्याची या मानववंश शास्त्र विषयक ग्रंथास 2010 साली महाराष्ट्र शासनाचा भाई माधवराव बागल पुरस्कार व प्रियदर्शन अकॅडमीचा वार्षिक साहित्य पुरस्कार. कादंबरी लेखनासाठी 2014 साली शब्द द बुक गॅलरी या संस्थेचा भाऊपाध्य पुरस्कार आणि उद्या या कादंबरीला 2015 साली लोकमंगल साहित्य पुरस्कार मिळाला. मला इष्ट वाटत नाही किंवा यांचं असं म्हणणं आहे की मला योग्य वाटत नाही, या कारणावरून समाजाकडून भरपूर मिळाले आहे असं सांगून यापुढेही आता स्वीकारण्यात राहणे मला इष्ट वाटत नाही असे सांगत नंदा खरे यांनी उद्यासाठी मिळालेला 2020 चा साहित्य अकादमी पुरस्कार नाकारला होता. या संदर्भात अजून डिटेल्स दिलेले आहेत, पण आपण यातनं ऑलमोस्ट जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे सर्व कव्हर केलेले आहे. पुढील न्यूज, श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी गुणवर्धने. तर श्रीलंका बरेच दिवस झाले न्यूजमध्ये आहे. तर ज्येष्ठ नेते आणि राजपक्षे कुटुंबियांचे निकटवर्तीय दिनेश गुणवर्धने यांची शुक्रवारी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आणि पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील 18 सदस्यांचा शपथविधी शुक्रवारी झाला. तर गोतबया राजपक्षे यांना जनतेच्या असंतोषाच्या उद्रेकामुळे राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांची बुधवारी संसद सदस्यांनी अध्यक्षपदी निवड केली आणि 73 वर्षीय विक्रमसिंघे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधानपद रिक्त झाले होते. तर आता यांची निवड झालेली आहे दिनेश गुणवर्धने.
आता या संदर्भात आपण श्रीलंका न्यूजमध्ये आहे, तर याची लोकेशन बघून घेऊयात. तर हे तुम्हाला श्रीलंका दिसेल आणि इंडियाच्या बाजूलाच तुम्हाला श्रीलंका दिसून येते. आता यामध्ये काही रिजन्स आहे. फॉर एक्झाम्पल श्रीलंकेची राजधानी तर कोलंबो आहे आणि जसं जाफना रिजन किंवा पाक बे आणि याच्या आजूबाजूला तुम्हाला गल्फ ऑफ मन्नार दिसतं, इकडे बे ऑफ बेंगाल, इंडियन ओशियन आहे. तर या सगळ्या ज्या लोकेशन्स आहे या तुम्हाला माहिती पाहिजे. इकडे तुम्हाला श्रीलंकेचा मॅप दिसत असेल, तर इथे पाक स्ट्रेट आहे जे इंडिया आणि श्रीलंकाच्या मध्ये तुम्हाला दिसेल कनेक्ट करते. इथे डेल्फ आयलँड आहे, जाफना रिजन आहे, इथे तमिळ पॉप्युलेशन आपल्याला दिसून येते. आयर मध्ये जर इंडिया आणि श्रीलंकाच्या रिलेशन्स बद्दल विचारलं तर त्या संदर्भातील काही पॉइंट्स आपण यातनं घेऊ शकतो. कोलंबो मी जसं सांगितलं, हंबनटोटा पोर्ट जे आहे हे न्यूज मध्ये असतं. तर जेव्हा आपण प्रश्न GS2 मध्ये इंडिया किंवा श्रीलंकेबद्दल विचारला तर त्यामध्ये काही पॉइंट असे आहेत की जे कव्हर व्हायलाच हवेत. जसं कच्छाथीवू इथे तुम्हाला हे लोकेशन दिसेल. तर हा जो रिजन आहे हा इंडिया आणि श्रीलंकेच्या मध्ये तुम्हाला इथे दिसत असेल, तर हे इम्पॉर्टंट आहे, हा पॉइंट कव्हर व्हायला पाहिजे. त्यानंतर कच्छाथीवू आयलँड, ठीक आहे. त्यानंतर हंबनटोटा पोर्ट आणि रिंग ऑफ पर्ल पॉलिसी काय आहेत, तर हे काही 2-3 पॉइंट्स आहेत जे एक्झामच्या दृष्टीने कव्हर होणं गरजेचं आहे. पुढे गोष्ट एका पैठणीची सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट. तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी दिल्लीत करण्यात आलेली आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून यंदा शंतनू रोडे दिग्दर्शित गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट म्हणून रमेश दिघे निर्मित विवेक दुबे दिग्दर्शित फनरल या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आणि मी वसंतराव या चित्रपटासाठी राहुल देशपांडे हे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्काराचे मानकरी ठरले. याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर हा पुरस्कार अनमोल भावे यांना जाहीर झाला आणि विशेष परीक्षक पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी सिद्धार्थ मेनन आणि प्रसिद्ध कवी अभिनेते किशोर कदम या दोघांनाही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये ही तुम्हाला यादी दिसून येईल. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट सुरराई पोत्रू या तमिळ चित्रपटाला मिळालेला आहे पुरस्कार. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट तानाजी द अनसंग वॉरियर. सर्वोत्कृष्ट अभिनेता अजय देवगण तानाजीसाठी आणि सूर्या सुररोई पोत्रू या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अर्पणा बालमुरली सुररोई पोत्रूसाठी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट तुलसीदास ज्युनियर. सर्वोत्कृष्ट वेशभूषा तानाजी द अनसंग वॉरियर. सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म अण्णाची साक्ष. त्यानंतर सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट सुमी. सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट फनरल मराठी आहे, सुमी पण मराठी बाल चित्रपट. त्यानंतर सर्वोत्कृष्ट बाल कलाकार मराठी चित्रपट अनिश गोसावी यांना टकाटकसाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक KR सच्चिदानंदन अय्यप्पन कोशियुम साठी. चित्रपटांसाठी अनुकूल व सर्वाधिक पसंती मिळालेले राज्य मध्य प्रदेश संदर्भात जर काही आला तर त्या किंवा तिथे जे स्टुडंट आहे प्रिपेअर करणारे UPSC साठी तर ते करू शकतात हे प्रिपेअर. त्यानंतर चित्रपटांसाठी अनुकूल राज्य परीक्षकांची पसंती उत्तराखंड व उत्तर प्रदेश हे सगळं आपल्याला बघायला मिळालं. दक्षिणात्य चित्रपटांची मोहोर. तर सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटासह विविध विभागातील 5 पुरस्कार मिळवणाऱ्या मल्याळम चित्रपट सुरारोई पोट्टू ने यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बाजी मारलेली आहे आणि 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी दिल्लीत नॅशनल मीडिया सेंटर येथे करण्यात आली होती. या संदर्भात आपण कुणाला कुठले पुरस्कार मिळालेले आहेत हे सुद्धा बघितलं. पुढील न्यूज. तृणमूल काँग्रेसची अलिप्तता निराशाजनक. आपण बघितलं होतं याआधी की उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जी आहे यासाठी धनखड आणि अल्वा हे आपल्याला दिसून आले होते उमेदवार. तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा तृणमूल काँग्रेसचा निर्णय निराशाजनक असल्याचे विरोधी पक्षांच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी शुक्रवारी सांगितलंय आणि धैर्याचे प्रतीक असलेल्या ममता बॅनर्जी या निवडणुकीत विरोधकांसोबत नक्कीच या निवडणुकीत
निवडणुकीत सहभागी होतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. आणि अजून एक न्यूज की भारताच्या राष्ट्रपतींना 5 लाख रुपये वेतन. मला माहिती आहे की सगळ्यांना माहिती असेल होपसो, पण जे प्रिपेअर करतायत तर इथे काही प्रिव्हिलेजेस देण्यात आलेले आहे म्हणजे जे राष्ट्रपतींना मिळतात. तर या संदर्भात आपण रिवाइज करून घेऊयात की राष्ट्रपती जे आहे तर निवडणूक होती त्यामुळे ते पण न्यूज मध्ये होते. तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या संदर्भात कुठले कलम आहे तर आपण आधी बघूयात. एक ट्रिक सांगते तुम्हाला. 5, 6, 7 त्यानंतर 2, 3, 4. तर कलम 52 जे आहे हे राष्ट्रपती संदर्भात प्रेसिडेंट संदर्भात दिसेल. कलम 63 जे आहे हे व्हाईस प्रेसिडेंट उपराष्ट्रपती संदर्भात आणि कलम 74 जे आहे हे PM म्हणजेच प्रधानमंत्र्यांसंदर्भात. सो आय होप की ही ट्रिक तुम्हाला समजलेली असेल आणि हे तिन्ही कलम तुमच्या लक्षात राहील. 5, 6, 7, 2, 3, 4. 52 फॉर प्रेसिडेंट, 63 फॉर व्हाईस प्रेसिडेंट आणि 74 फॉर PM. ओके, पुढील न्यूज. केंद्राची PM कुसुम योजना कागदावरच. तर PM कुसुम योजना काय आहे तर शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून भारनियमनापासून मुक्ती मिळावी म्हणून केंद्र सरकारने PM कुसुम योजना सुरू केली आणि या योजनेतून महाराष्ट्रात 1 लाख सौर पंप मंजूर झाले, परंतु प्रत्यक्षात केवळ 7,713 पंपच बसवण्यात आल्याचे वास्तव्य समोर आले आहे. पुढील न्यूज. महाराष्ट्रातील नक्षल प्रभावित जिल्ह्यात 3 वर्षात 400 कोटींचे रस्ते. तर देशभरातील नक्षल प्रभावित जिल्ह्यांमधील रस्त्यांद्वारे संपर्क यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांमधून महाराष्ट्रात 3 वर्षात सरासरी 400 कोटी रुपये खर्च करून सुमारे 200 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले आहेत. आणि महाराष्ट्रात विदर्भातील गडचिरोलीसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड आदी जिल्ह्यांची नक्षल प्रभावित म्हणून नोंद आहे. तर नक्षल प्रभावित जिल्हे कोणते तर महाराष्ट्रात विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. आणि यापैकी गडचिरोली आणि गोंदिया हे 2 जिल्हे अधिक प्रभावित आहेत. तर गडचिरोलीच्या पूरग्रस्त भागाच्या भेटी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या सक्षम नेटवर्ककडे लक्ष वेधले होते. केंद्र सरकारच्या ग्रामविकास व रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून 3 वर्षात 200 किमीचे रस्ते बांधणी झाल्याचे स्पष्ट झाले. आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने 9 नक्षल प्रभावित राज्यातील 44 जिल्ह्यांमध्ये एकूण 10,901.4 किमी लांबीच्या रस्त्यांना मंजुरी दिली आणि त्यापैकी काहीच रस्ते 3 वर्षात पूर्ण झाल्याचं दिसून आले. आता देशातील स्थिती काय आहे या संदर्भात तर केंद्राच्या योजनेतून रस्ते बांधणी जी करण्यात आली तर त्यामध्ये कोणत्या वर्षात किती झाली आहे, किती किलोमीटर रस्ता बांधला आहे आणि किती खर्च लागला हा डेटा इथे दिलेला आहे. पुढची न्यूज. 5G आणण्यात एअरटेल अग्रणी राहील. तर देशात डिजिटल इकॉनॉमीला बळ देण्यासाठी 5G यंत्रणा प्रस्थापित करण्यास एअरटेल आघाडीवर असेल असे भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी म्हटले आहे. आणि येत्या 26 जुलैपासून देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू होणार असून त्या अंतर्गत 72 गिगाहर्ट्ज क्षमतेच्या रेडिओ वेव्हची विक्री केली जाणार आहे आणि त्यातून सरकारला 4.3 लाख कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. तर यामध्ये अदानी एंटरप्राइज लिमिटेड, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या 5G लिलावात भाग घेऊ शकते. आता आपण बघूयात की 5G म्हणजे काय. तर 5G म्हणजे मोबाईल नेटवर्कची 5वी पिढी, 5th जनरेशन आणि वेगवान नेटवर्क स्पीड, अखंडित HD सर्फिंग, उत्कृष्ट सेवा आणि बरंच काही यापासून आपल्याला मिळणार आहे. तर भारत सरकारने 5G चाचणीला परवानगी दिली असून आता याचं टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या 26 जुलैला लिलाव आहे या संदर्भात. आणि एअरटेलने ही चाचणी केली आहे. तर वास्तविक 5G तंत्रज्ञान ही सेल्युलर सेवेतील लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे आणि याला 4G नेटवर्कची पुढील आवृत्ती किंवा पुढचं जनरेशन सुद्धा म्हणता येऊ शकतं. यात वापरकर्त्यांना अधिक नेट स्पीड, कमी लेटेन्सी आणि अधिक फ्लेक्झिबिलिटी पाहायला मिळेल. आतापर्यंत सेल्युलर तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करत असे, परंतु 5G सेल्युलर तंत्रज्ञान एक पाऊल पुढे जाईल आणि क्लायंटला थेट क्लाउडशी कनेक्ट करेल. पुढील न्यूज.
हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचं प्रधानमंत्र्यांचं जनतेला आवाहन. तर देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त म्हणजे 75 वर्ष पूर्ण झालेली आहे, तर या निमित्त सरकारनं सुरू केलेलं हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी केलं आहे. आणि नागरिकांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरांमध्ये तिरंगा फडकवावा अथवा दर्शनी भागात लावावा असं त्यांनी एका ट्विट संदेशात सांगितलेलं आहे. तर या अभियानामुळे आपल्याला तिरंग्याविषयी सर्वांच्या मनात जिव्हाळा निर्माण होईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि 22 जुलै या दिवसाचं आपल्या देशाच्या इतिहासात खूप महत्व आहे. तर काल 22 जुलै च्या दिवसानिमित्त काय महत्व आहे हे सुद्धा आपण बघून घेऊया. याच दिवशी आपण तिरंगा झेंड्याचा अधिकृतपणे स्वीकार केला होता असं त्यांनी सांगितलं. तर 22 जुलै ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण याच दिवशी आपण अधिकृतपणे स्वीकार केला होता तिरंग्याचा. आणि याच संदेशात त्यांनी पंडित नेहरू यांनी तिरंगा फडकवतानाची एक चित्रफित तसंच राष्ट्रीय ध्वज समितीच्या इतिहासातील काही माहिती देखील सादर केलेली आहे. इथे तुम्हाला दिसत असेल, तर हे आहे ते फोटो. ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देणाऱ्या आणि स्वतंत्र भारताचा झेंडा फडकविण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व स्वातंत्र्य योद्ध्यांचं धैर्य पुन्हा एकदा मनात जागवण्याची आज गरज आहे. आणि त्यांच्या स्वप्नातील भारताला प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार काम करत आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पुढील न्यूज. आरबीआयने स्वीकारलेली नागरी सहकारी बँकांची 4 स्तरीय नियामक संरचना. तर नागरी सहकारी बँकांची आर्थिक सुदृढता सुधारण्यासाठी आणि आरबीआयने सरळ 4 स्तरीय नियामक फ्रेमवर्क तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर NS विश्वनाथन यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या पॅनलने नागरी सहकारी बँका सुधारण्यासाठी अनेक सूचना मांडल्या होत्या. इतर शिफारशींव्यतिरिक्त समितीने बँकांच्या ठेवींचा आकार ते कार्यरत असलेल्या प्रदेशांवर अवलंबून 4 स्तरीय नियामक संरचना सुचवली होती. नेट वर्थ, कॅपिटल टू रिस्क वेटेड असेट्स रेशो, शाखा विस्तार आणि एक्सपोजर मर्यादा अशा महत्वाच्या घटकांसाठी एक विभेदित नियामक दृष्टिकोन प्रामुख्याने सल्ला दिला गेला. आणि शिफारशींचा एक महत्वाचा घटक एका छत्री संस्थेशी संबंधित होता. आरबीआयने समितीच्या अनेक शिफारशी सुद्धा मान्य केल्या आहेत. पुढची न्यूज. प्रधानमंत्री वय वंदना योजनेची 5 वर्षे पूर्ण झाली. तर या संदर्भात ही न्यूज आहे. प्रधानमंत्री वय वंदना योजनेला आता 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 21 जुलै 2017 रोजी कार्यक्रमाची अधिकृतरित्या सुरुवात झालेली. हा कार्यक्रम वृद्धांसाठी एक सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश त्यांना खरेदी किमतीवर किंवा सदस्यता शुल्कावरील हमी परताव्यावर आधारित किमान निवृत्ती वेतन प्रदान करणे आहे. आणि या योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली किमान गुंतवणूक 12,000 प्रतिवर्ष पेन्शनसाठी 1,56,658 रुपये आणि दरमहा किमान 1,000 रुपये पेन्शनसाठी 1,62,162 रुपये करण्यात आलेली आहे. तर 2020 पर्यंत सुरू असलेला हा कार्यक्रम आता 31 मार्च 2023 पर्यंत 3 वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे. ज्या काही योजना न्यूजमध्ये असतील किंवा अजून काही बऱ्याच चालू घडामोडी, तर यासाठी कनेक्ट राहण्यासाठी तुम्ही द यश अकॅडमीच्या चॅनलवर डेली 5 PM ला हे लेक्चर बघू शकता. जर तुम्हाला करंट अफेअर्सचं सेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.